प्रभाग क्रमांक 6 मधील गोठण गल्लीतील पेव्हिंग ब्लॉक ठेकेदाराने परस्पर राधाकृष्ण हॉलचे मालक मुन्ना भोजमुलानी यांना विकल्याचा आरोप, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि त्या महापालिकेसमोर आंदोलन डॉक्टर महेश कुमार कांबळे। 2021 सालापासून ते आज अखेरच्या कालखंडामध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 20 आणि प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 3 या प्रभागामध्ये जे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षांमध्ये तेथील पेव्हिंग ब्लॉक काढून तो रस्ता काँक्रिटीकरणाचा करण्यात आलेला आहे। तेव्हा काँक्रिटीकरणाचा रस्ता करत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरने गेल्या 2 वर्षात काढलेले पेव्हिंग ब्लॉक हे महापालिकेला जमा झालेले आहेत का याची चौकशी व ऑडिट व्हावे। याचे कारण असे की जनतेचे टॅक्स रुपी पैशातून अशी सुखसुविधाची कामं केली जातात व या कामाच्या पडद्यामागून संबंधित कॉन्ट्रॅक्टर अशी चोरीमारी करून जनतेच्या पैशाची लूट करून स्वतःची घरे भरण्याचा धंदा करत आहेत। त्यामुळे या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे स्वतःला कार्यतत्पर म्हणून घेणारे आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी तात्काळ या सर्व प्रकरणाची चौकशी करावी व मिरजेतील प्रभाग क्रमांक 6 मधील गोठण गल्ली येथील ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी जे पेव्हिंग ब्लॉक काढण्यात आलेले आहेत ते पेव्हिंग ब्लॉक काढण्यापूर्वी व ते काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मनपाच्या अभियंत्यांना त्या ठेकेदाराने पूर्वसूचना दिली होती का याची चौकशी करणे गरजेचे आहे। तसेच रविवारच्या सुट्टीच्या दिवशी हे पेव्हिंग ब्लॉक काढण्याचं काम करण्यात आलेलं आहे याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे आणि गोठण गल्ली येथील काढलेले चांगले पेव्हिंग ब्लॉक हे महापालिकेला न जमा करता मिरज बोलवाड रोडवरील राधाकृष्ण हॉलचे मालक श्री मुन्ना भोजमुलानी यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरने विकलेले असल्याचा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पेव्हिंग ब्लॉक विकणारा ठेकेदार व ते विकत घेणारा राधाकृष्ण हॉलचा मालक मुन्ना भोजमुलानी यांच्यावर तात्काळ सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित ठेकेदाराचे काम रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे असा इशारा स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलेला आहे व जर गुन्हा दाखल केला नाही तर काळ्या यादीत ठेकेदाराला टाकले नाही तर येणाऱ्या 4 दिवसांमध्ये या जनतेच्या पैशाची लूट करत असलेल्या व चोरीमारी करून ठेकेदार पैसे मिळवत असलेल्या प्रकरणे जनतेसमोर उघडी करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलेला आहे। मिरज शहरातील प्रभाग 6 मधील गोठण गल्ली या भागात काल रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी सहज जात असताना मला एक विषय निदर्शनास आला की रविवारच्या दिवशी एक ठेकेदार पेव्हिंग ब्लॉक काढून ते ट्रॉल्यांमध्ये भरून कुठेतरी बाहेर पाठवत आहे असं माझ्या निदर्शनास आलं। मी त्या गोष्टीचा पाठलाग केला असता तर ते काढलेले पेव्हिंग ब्लॉक हे मिरज बोलवाड रोडच्या राधाकृष्ण हॉल या मुन्ना भोजमलानी यांच्या हॉलवर टाकण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं। मला महापालिका प्रशासनाला विचारायचं आहे की माननीय अभियंता साहेब, आपली वर्क ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू करण्याची आपण त्यांना काय समज दिलेली होती का किंवा संबंधित ठेकेदारानं काम सुरू करतोय असे इंटिमेशन आपल्याला दिलं होतं का ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे। रविवारच्या दिवशी तुम्ही काम करताय म्हणजे चोरीमारीच्या उद्देशानं तुम्ही अशी कामं करताय का असा माझा या ठेकेदाराला प्रश्न आहे। मी महापालिकेचे माननीय कार्यतत्पर आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांचा गाजावाजा सुरू आहे, तर या सत्यम गांधींना माझा एक प्रश्न आहे की 2021 पासून आज अखेर मिरज शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये जिथं जिथं पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं काम झालं आणि त्या ठिकाणी ह्या 2 वर्षांमध्ये ते पेव्हिंग ब्लॉक काढून तिथं काँक्रिटीकरणचा रस्ता करण्याचं काम झालं, ह्या गोष्टीचं ऑडिट करणं गरजेचं आहे। कारण पेव्हिंग ब्लॉक बसवलेल्या जनतेच्या पैशाची लूट ही महापालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर करत आहेत। त्याचं कारण असं की 2021 पासून बसवलेले पेव्हिंग ब्लॉक जर 2024-25 या साली काढून त्या ठिकाणी जर काँक्रीटचा रस्ता करत असाल तर ते काढलेले पेव्हिंग ब्लॉक महापालिकेकडे त्या संबंधित ठेकेदारानं जमा केलेले आहेत का ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे। म्हणजे जनतेचा पैसा कसा लुटला जातोय ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे।
जर एखादा कॉन्ट्रॅक्टर 10 लाखाचं पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेत असेल, ते पेव्हिंग ब्लॉक बसवून 2-3 वर्ष झाले असतील, परत त्या कामाच्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक काढून 20 लाखाचं कॉन्क्रीट रस्ता करण्याचं काम जर ठेकेदार घेत असेल आणि ते पेव्हिंग ब्लॉक काढून जर विकत असेल, तर ही गोष्ट अतिशय चुकीची, बेकायदेशीर आहे. म्हणून मी काल जो प्रकार गोठण गल्ली येथे घडलेला आहे, त्या ठिकाणी ज्या संबंधित ठेकेदारानं तो काढलेला पेव्हिंग ब्लॉकचं जेवढं मटेरियल होतं, ते सगळं मटेरियल राधाकृष्ण हॉल येथे टाकलेलं आहे. ते माझ्याकडे स्वतः फोटो आणि व्हिडिओ आहेत. मी काल फेसबुकवर पोस्ट सुद्धा केलेला आहे. तात्काळ महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि 2021 पासून जे मिरज शहरातल्या सगळ्या भागामध्ये प्रभागांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवले होते आणि ते बसवलेल्या पेव्हिंग ब्लॉकच्या ठिकाणी या 2 वर्षामध्ये जिथं कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला, त्या कॉन्क्रीट रस्त्याच्या ठिकाणचे काढलेले पेव्हिंग ब्लॉक हे महापालिकेने जमा करून घेतलेले आहेत की नाही याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि कालच्या प्रकाराबद्दल जे पेव्हिंग ब्लॉक काढलेले होते आणि ते पेव्हिंग ब्लॉक ज्या मुन्ना भोजमलानी या राधाकृष्ण हॉलच्या मालकाला विकलेले आहेत, त्या दोघांच्यावर म्हणजे संबंधित वर्क ऑर्डर असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर, त्या पेव्हिंग ब्लॉक विकणाऱ्या संबंधित तिथल्या मॅनेजरवर आणि राधाकृष्ण हॉलचा मालक मुन्ना भोजमलानी या तिघांवर पण महापालिका प्रशासनानं तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा देतो. कारण गोरगरीब जनतेच्या पैशाची लूट तुम्ही करताय. महापालिका ही गोरगरीब जनतेला सुखसुविधा पुरवण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेली आहे. विस्तारित भागात कुठल्याही सुखसुविधा नाहीत. त्यामुळं माझं आयुक्तांना सांगणं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स वसूल करून जनतेचा पैसा लुटलाय, त्याच पद्धतीने सुखसुविधा देणं गरजेचं आहे. आणि अशा चोरीमारी करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना आणि चोरीचा माल घेणाऱ्या माणसांना यांच्यावर गुन्हे दाखल करून अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मी समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने आज देतो. जय भीम, जय भारत.